बार्शी टाकळी तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानात पुन्हा विलंब झाला आहे। तब्बल 27,000 शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही। यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून साखळी उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात पुन्हा एकदा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे। सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल 32,000 शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शासनाकडे लाभार्थ्यांची संपूर्ण यादी पोहोचली असली तरी त्यापैकी केवळ सुमारे 5,000 शेतकऱ्यांच्या खात्यातच अनुदान जमा झाले आहे। उर्वरित 27,000 शेतकऱ्यांना मदतीसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे। शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे, 7/12 उतारा, आधार लिंक खाते, अर्ज वेळेवर सादर केले होते। मात्र काही कामचुकार कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अंमलबजावणीत विलंब केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शासनाकडे निधीच नाही अशी चर्चा जिल्ह्यात सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या पार्श्वभूमीवर सकल मराठा कुणबी समाज आणि शेतकरी बांधवांनी 3 नोव्हेंबर पासून बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याची चेतावणी दिली आहे। या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे। मागच्या वर्षी पिकं बरे होते, यावर्षी जास्त पाणी झाल्यामुळे आमच्या पिकाच्या अर्ध्याच्या वर नुकसान झालेले आहेत। तरी आम्हाला बार्शी टाकळी तालुक्याला याचा संपूर्ण लाभ सरकारने द्यावा एवढी माझी विनंती आहे। 27,000 शेतकरी असून 5,000 लोकांना शेतकऱ्याला लाभ मिळाला, 22,000 शेतकऱ्याला लाभ मिळाला नाही। याच्यापासून आम्ही दिवाळी केली नाही आणि काळी दिवाळी मा भाऊने सांगितले आम्ही काळ्या दिवाळीचं राहिलेलो आहोत आणि एवढे वंचित शेतकरी आहोत। या शेतकऱ्याला लाभ भेटा की हे राहिलेले 27,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे येणार, तर ते म्हणाले की शासनाकडे पैसे नाही आहेत, तर आम्ही सांगू शकत नाही। तरी माझ्या तालुक्यातील 32,000 शेतकरी हे वंचित राहू नये म्हणून मी येत्या 3 तारखेला सोमवारी बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे। तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना जे वंचित राहिले, ज्यांच्या खात्यामध्ये आजपर्यंत पैसे जमा झाले नाही, त्यांना असं आवाहन करतो की सोमवारी 3 तारखेला तुम्ही सर्व जास्तीत जास्त संख्येने बार्शी टाकळी तहसील कार्यालयासमोर उपोषणास्थळी हजर राहावे। दिवाळी तुमची साजरी करू बा, परंतु काहीही न करता 5,000 लोकांना पैसे टाकले, 27,000 लोकांना वंचित ठेवलं। अजूनसुद्धा त्याचा 1 रुपयासुद्धा टाकलेला नसून या लोकांना ही रक्कम कधी मिळते, काय मिळते, हे लोक सर्व चिंतित आहेत। घरचे पिकं झालेली नाही, त्यामुळे यांना ताबडतोब हे राहिलेली रक्कम टाकून देण्यात यावं, राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे टाकण्यात यावं एवढी विनंती करून माझी बळीराजा यांना कधी पैसे मिळतात त्यांनी सांगितलं आम्हाला की 2 ते 3 दिवसात मिळतील। जर हे आपल्याला 2 तारखेपर्यंत बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांना जर तो अतिवृष्टीची मदत नाही मिळाली तर आपण 2 तारखेच्या नंतर 3 तारखेपासून साखळी उपोषण सर्व कास्तकार बार्शी टाकळी तालुक्यांना मी विनंती करतो की बार्शी टाकळीला येण्याची कृपा करावी।